26 नोव्हेंबर हा दिवस आपल्याला आठवतो तो संविधान दिन म्हणून. पण हा फक्त एक दिवस नाहीये, तर त्या भक्कम पायाची आठवण आहे ज्यावर आपली संपूर्ण लोकशाही उभी आहे. पण जगातलं हे सगळ्यात मोठं संविधान, ही इतकी मोठी गाथा लिहिली कशी गेली असेल? चला तर मग आज तीच प्रेरणादायी कथा जरा जवळून पाहूया. तर मग मुख्य प्रश्न हाच आहे की आपलं संविधान हे बनलं तरी कसं? ही काय एका रात्रीत घडलेली गोष्ट नाहीये, अजिबात नाही. यामागे आहे प्रचंड मेहनत, जबरदस्त दूरदृष्टी आणि हो, एका नव्या देशाच्या जन्माची एक अविश्वसनीय कहाणी. जरा विचार करा, एका देशाचं अख्खं भवितव्य कागदावर उतरवायचं आहे. किती वेळ लागला असेल? तब्बल 2 वर्षे, 11 महिने आणि 18 दिवस. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. प्रत्येक दिवस, प्रत्येक तास फक्त आणि फक्त देशाच्या पायाभरणीसाठी दिला गेला. म्हणजे या आकड्यांवरूनच आपल्याला त्या कामाचा आवाका लक्षात येतो. तर या महायज्ञाची पहिली पायरी कोणती होती? ती होती संविधान सभेची स्थापना. आणि गंमत म्हणजे ही प्रक्रिया भारताला स्वातंत्र्य मिळायच्या आधीच म्हणजे 1946 मध्येच सुरू झाली होती. तेव्हापासूनच ध्येय अगदी स्पष्ट होतं, स्वतंत्र भारतासाठी एक स्वतंत्र आणि सार्वभौम संविधान तयार करायचं. या सभेमध्ये होते 299 सदस्य. पण हे फक्त आकडे नाहीत बरं का. हे सदस्य म्हणजे जणू काही संपूर्ण भारताचं प्रतिबिंब होतं. प्रत्येक प्रांतातून, समाजाच्या प्रत्येक स्तरातून आलेले प्रतिनिधी. आणि म्हणूनच आपलं संविधान अगदी पहिल्या दिवसापासून सर्वांसाठी होतं, सर्वसमावेशक होतं. आता इतक्या मोठ्या प्रक्रियेला दिशा देण्यासाठी एक मजबूत नेतृत्व लागतं नाही का? एक असा चेहरा ज्यांच्या बुद्धिमत्तेवर सगळ्यांचा विश्वास होता, आणि ते होते भारतीय संविधानाचे मुख्य शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. देश स्वतंत्र झाला आणि त्यानंतर लगेचच अवघ्या काही दिवसांत म्हणजे 29 ऑगस्ट 1947 रोजी मसुदा समितीची स्थापना झाली. ही सगळ्यात महत्त्वाची समिती होती आणि याचं अध्यक्षपद साहजिकच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे देण्यात आलं. आता डॉक्टर आंबेडकर आणि त्यांच्या समितीने काय केलं? त्यांनी जगभरातल्या सर्वोत्तम संविधानांचा अगदी खोलवर अभ्यास केला आणि त्यातूनच लोकशाही, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही मूल्ये निवडली. हे फक्त शब्द नाहीत, हा आपल्या संविधानाचा आत्मा आहे, त्याचा गाभा आहे. पण ही मूल्ये फक्त ठरवून कागदावर लिहिली गेली नाहीत. नाही, त्यावर प्रचंड काम झालं, इतकं सखोल आणि बारकाईने की आपण कल्पनाही करू शकत नाही. चला बघूया ही प्रक्रिया नेमकी कशी होती. या पूर्ण कामासाठी संविधान सभेची एकूण 11 सत्र झाली. 11. आणि प्रत्येक सत्रात देशाच्या भविष्याशी जोडलेल्या अगदी प्रत्येक मुद्द्यावर अक्षरशः कीस पाडून चर्चा झाली. आणि या 11 सत्रांमध्ये तब्बल 165 दिवस फक्त आणि फक्त चर्चा, वादविवाद आणि विचारमंथनासाठी ठेवले होते. जरा विचार करा, प्रत्येक कलम, प्रत्येक शब्द किती वेळा घासून पुसून तपासला गेला असेल. आणि ही प्रक्रिया किती लोकशाहीवादी होती याचा पुरावा म्हणजे सदस्यांकडून 6,500पेक्षा जास्त सूचना आणि दुरुस्त्या सुचवण्यात आल्या. आणि महत्त्वाचं म्हणजे त्या प्रत्येकावर गंभीरपणे विचार केला गेला, काही असंच सोडून दिलं नाही. तर मग हा सगळा प्रवास एका नजरेत पाहिला तर सुरुवात झाली 1946 मध्ये संविधान सभेच्या स्थापनेनं. मग 1947 मध्ये आली मसुदा समिती. 26 नोव्हेंबर 1949 हा तो दिवस जेव्हा आपलं संविधान स्वीकारलं गेलं. आणि अखेर 26 जानेवारी 1950 जेव्हा ते लागू झालं, आपला प्रजासत्ताक दिन. बरं, इतक्या प्रचंड मेहनतीनंतर जे संविधान तयार झालं ना, ते खरंच जगात अद्वितीय ठरलं. बघूया तरी काय आहे त्याची खास वैशिष्ट्य. सगळ्यात पहिलं म्हणजे हे जगातलं सर्वात मोठं लिखित संविधान आहे. दुसरं, याचा पाया आहे लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि न्याय. तिसरं, हे प्रत्येक नागरिकाला त्याचे मूलभूत हक्क देतं, पण सोबतच आपल्या कर्तव्यांची आठवण करून द्यायला विसरत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे प्रत्येकाला समान न्याय आणि संधीची हमी देतं. आणि म्हणूनच हे लक्षात ठेवायला हवं की आपलं संविधान म्हणजे फक्त काही नियम किंवा कायद्यांचं पुस्तक नाहीये, ते आपल्या लोकशाहीचा जिवंत आत्मा आहे. हे वाक्यच खरं तर या सगळ्या कथेचं सार आहे. याचा साधा सरळ अर्थ असा की हे संविधान म्हणजे काही दगडात कोरलेली गोष्ट नाही. ते आपल्यासोबत बदलतं, आपल्यासोबत वाढतं, आपल्या आशा आकांक्षांना जागा देतं. शेवटी डॉक्टर आंबेडकर आणि त्या सगळ्या संविधान निर्मात्यांनी आपल्याला काय दिलं? त्यांनी एक वचन दिलं, एक स्वप्न दाखवलं, असं राष्ट्र घडवण्याचं जिथे जात, धर्म, पंथ हे सगळं विसरून आपली ओळख फक्त आणि फक्त भारतीय असेल, जिथे आपण सर्व समान असू.
आणि मग हा प्रवास आपल्याला एका प्रश्नापाशी आणून सोडतो, जो आपल्या प्रत्येकासाठी आहे. ज्या महान मूल्यांवर हे संविधान उभं आहे, ती मूल्य आज आपण आपल्या आयुष्यात खरंच जगतो आहोत का, यावर विचार करायला हवा, नाही का?